मित्रांनो, गावठी गोठा चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे. आपला चॅनल नवीन आहे, चॅनल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आपण छोट्या मोठ्या शेतकरी वर्ग आहेत जे गाई म्हशी पाळतात त्यांची आपण बाईट घेणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. तर आज आपण आलेलो आहे वाघाव्या गावामध्ये. तर आज पाहूया, छोटे शेतकरी आहेत, भरपूर 30-40 वर्ष झाले ते हे व्यवसाय करतायत. कसा कसा त्यांचा अनुभव किंवा काय काय त्यांच्या जीवनात घडलं, काय काय त्यांनी कष्ट केले त्यासाठी. तर ह्या मावशी तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. तुमचं नाव काय? माझं नाव कमल हिंदूराव पवार. किती जनावर आहेत आपल्यापाशी? हे पण तुमचं दोन आहे? म्हशी आहे ती. आणि हा हे? दोनच. ती पण आहे, ती रेडी आहे, ते बारक्या बारक्या. हे पण आहे का? ती पण आहे, रेडीच आहे ती पण. आणि हे शेळ्या पण पाहिल्या ते? शेळी आता घेतली बघा. हा. आता शेळी आपलं जोड धंदा म्हणून मसरांबरोबर खाते ती आपली वैरणी. आमचे 2 मुलं आहेत. ती काय ही शेळी आहे का? हा, ती आणि शेळी तुला हे आहे. झालंय का? हा, तिला ही हे काय आहे? पाट आहे. पाट आहे का? हा. ह्या म्हशी आहेत का? ह्या म्हशी आहेत, पलीकडची म्हैस आहे. हा. आणि ही रेडी आहे, ती पण आता गाभण आहे. होय. तिलाच झाली कधी? हो, तिचीच आहे. ती जात कुठली आहे हो मावशी? कुठलीच आहे, ह्याचीच आहे, आपली साधीच आहे आमची. दुगल मधली आहे का? दुगल मधली. हा, दुगल मधली. होय. हा. त्यांना वैरण वगैरे काय काय टाकतात आता? ह्यांना वैरण घास गवात, बसा की बोलूया आपण जरा गप्पा गोष्टी तुमच्यावर. ऊसाच वाढ, घास गवात. किती वर्ष झालं तुमचा अनुभव आहे? आमचा 40 वर्षाचा अनुभव आहे. होय. मग कोयना सांगत आमचे मालक सर्व्हिस लावते, तिथं काय पगार लय नव्हता. मग आम्ही आपलं शेतीच्या ह्याच्यावर मुलं शिकवली शाळा, हा. दुधाचा व्यवसाय करून, शेती करून. एक मुलगा माझा आर्मीत भरती झाला, होय. तो आता रिटायर झाला, 3 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही या शेतीच्या जीवा म्हणजे शेतीच्या जीवावर मुलांचं शिक्षण केलंय आम्ही. म्हणजे पूर्वी अशी गरीबच परिस्थिती? गरीबच परिस्थिती होती. आम्हाला पैसे कॉलेजला 2 मुलं संघ होती ना, हा. पैसा पुरत नव्हता. हा. मग आम्ही सोसायटी उचलायचो, ती बँकेत टाकायची. हा. मुलांना परीक्षेला पासाला पैसे द्यायचं. हा. म्हणजे त्यांना पास त्यांचा व्यवस्थित द्यायचा, महिन्याला त्यांना पैसे आम्ही महिन्याला काढून द्यायचो. आपलं असं भेटत नव्हतं आम्हाला, ते आम्ही कर्ज उचलायचो सोसायटी. मग कसं कसं तुम्ही म्हणजे आता ही जनावर घेतली ना ज्यावेळेस, त्यावेळेस कसं काय ओलाघाल्या केलेल्या गेल्या? आम्ही पहिल्यांदा घेतली तेव्हा एक बारकी छोटी रेडी घेतली. हा. आणि ती रेडी मोठी केली, म्हैस झाली. त्या म्हशीपासून आता 4 झाले आमच्या. मग तुम्हाला ह्या त्यावेळेस दर किती होता हो? त्यावेळेस जर किती 30 रुपये लिटर दुधाला असायचं. हा. 20 रुपये 30 रुपये. आता दर चांगला भेटतो. आता 60-70 रुपयाचा लिटरचा दर भेटतो आम्हाला म्हैशीला. होय. म्हैशीच्या दुधाला. मग असे तुम्ही त्याचे ज्यावेळेस तुम्ही म्हस घेतली पहिल्यांदा, रेडी घेतली, तुम्ही सांगितलं मोठी केली, असं त्याच्यापासून किती उत्पन्न तुम्हाला भेटलो आतापर्यंत? आतापर्यंत आम्हाला भरपूर भेटलं असेल. ते आम्ही आपलं पोरांच्या शिक्षणाला ह्याला घातलं आपलं. एवढं भरपूर नाही, त्यावेळेस किमती कमीच होत्या मसरांच्या ह्याच्या. 30-40 पर्यंत एक म्हैस जायची इकायला म्हणलं तरी. पण आम्ही काही इकली नाही, आम्ही तेव्हापासून ती चालूच ठेवलंय. फक्त 2 म्हशी इकली. मग त्या मुलांच्या शिक्षणाला ह्याला खर्च केला आपला. काय काय तुम्ही मावशी कष्ट केलं? आम्ही कष्ट का नाही, दिवसा सकाळचं आमचं मालक सर्व्हिस लावतो कोयना संघात, पगार कमी होता. आम्ही रोजगाराला जात होते मी. आणि अर्धा पावशेर दूध घेत होते मुलांना चहासाठी. आणि तेवढ्या दुधावर आम्ही दिवस काढत होतो. आणि ती मुलं पण भांगलून करून आल्यानंतर का नाही, पहिले 7ला सुट्टी असायची, 6:30ला 7ला. मग त्यावेळेस माझी मुलं स्वयंपाक करत झोपायची उपाशी. म्हणजे या मुख्य जनावरांच्या जीवावर तुम्ही हो, त्यावेळेस आम्ही मुख्य जनावरच्या जीवावर एवढं केलं. म्हणजे बघा मित्रांनो, हे मुख्य जनावरांचं किती मोठे हे असतं. थोडक्यात आशीर्वाद असले का देवाचा. त्या मुख्य जनावरांच्या मावशीने सांगितलं दुधावर त्यांच्या मुलांचं काहीतरी शिक्षण किंवा काय एवढं सगळं. त्या दूध खाऊन पण त्यांनी दिवस काढलेत कधी कधी. असं अर्धा पाऊस, ज्यावेळेस आमच्याकडे काय परिस्थिती नव्हती ना, म्हैस नव्हती काय नव्हती, अर्धा पाऊस 1 कप बरच दूध घेत होतो आम्ही. मुलांना तर भेटतच नव्हतं, फक्त चहासाठी पुरवायचं ते कसं तरी. मग यासाठी आता तुम्ही ज्यावेळेस शेती बिती करायला लागला, नंतर तुम्ही सांगितलं की परत परत कसं कसं होत गेलो, मुलं वगैरे मोठी झाली तुमची, कसं कसं झालं नंतर? आम्ही मोठी मुलं झाली. माझं 12वीत मुलगा का नाही थोरला आर्मीत भरती झालेला, तो एजम कॉलेजवर पहिला आला.
नंतर आम्ही म्हणलं बाळा आता आमचं काही परिस्थिती नाही तुला इंजिनियर करायची. हा तो म्हणत होता त्याची इच्छा होती की मला इंजिनियर व्हायचं आहे, शिकायचं आहे. हा पण आम्ही म्हणलं आमच्यानं काय पुरणार नाही तेवढं, आम्हाला जमीन फक्त 30 गुंठच आहे फक्त. हम्म मग एवढ्यावर एखाद्या वर्षी समज घाण ठेवू, हम्म पण ती पुढल्या वर्षी सोडवायची कुठं सोडवायची. हम्म मग ते आम्ही मुलाला म्हटलं समजूत घातली त्याची, आपलं तो आता नशिबानं झालाय भरती आर्मीत तर हो आपला. हम्म मग तुला जर शिक्षण करायचं असेल तर कर परत. मग त्यानं परत ग्रॅज्युएशन केलं आर्मीत जाऊन 12वी झाल्यानंतर. मग ते आता माझा मुलगा कराडला असतो बघा. मग आता त्याला 2 मुलं आहेत, तो कराडला असतो. म्हणजे ह्या जनावर पाळण्याचा तुम्हाला कुठेतरी फायदा भरपूर झाला. फायदा झाला हो. त्या टायमाला परिस्थितीच नव्हती ना, हा. ते जनावरांच्या ह्याच्यावरच आम्ही मुलांचं शिक्षण वगैरे केलं. म्हणजे या शेतीच्या जीवावर आणि जनावरांच्या जीवावर भरपूर काय केलं. आणि रोजगाराला पण जात होतो. हा मग आमचं मालक सर्व्हिस करायला कधी सुट्टी असली तरी मजुरी करायला जायचं, कारण पैसाच पुरत नव्हता ना. 2 मुलं कॉलेजला असायची, मग त्यांचं पासही काढायचं 2 मुलांचं. मग ते आम्ही आपलं ते करायचं, सोसायटीत उचलायची 10,000 20,000 बँकेत टाकायची. मुलांना कधी थटल त्यावेळेस ते काढून द्यायचं 5-6 ह्याला. मग तुमची शेती किती आहे आजी? 30 गुंठच आहे फक्त. मग 30 गुंठ फक्त शेती. हो आणि फक्त तुम्ही 30 एवढे तुमच्या मुलांना नोकरी लागली, त्यांचं शिक्षण झालं, म्हणजे या जनावरांच्या जीवावर तुम्ही सगळं केलं. जनावरांच्या जीवावर फक्त आमच्या मालकांची सर्व्हिस होती त्यावेळेस पगार त्यांना फक्त कोयना संघात 4,000 होता. हा ज्या वर्षी आता बघा 8-9 वर्ष झाली रिटायर झाले, त्या वर्षी 9,000 रुपये पगार झालाय. नंतर 3-4 हजारावर आम्ही हे केलंय. शेती एवढी गुरं आणि तेवढ्या पैसे एवढ्यातच. मग कुठेतरी ह्या जनावरांच्या आशीर्वादानं आता चांगलं आहे. जनावरांच्या आशीर्वादाने चांगलं आहे आमचं. मुलं वगैरे जॉबला आहेत ते सगळं. आता मुलं एक आर्मीत आता रिटायर झाला. आता एक मुलगा पण कोयना संघात आहे. मग आता चांगलं चाललंय का? हो आता चांगलं चाललंय आमचं आपलं. आता कसं कसं यांचं दिवसात कसं नियोजन करतात आता सकाळी सकाळचं उठल्यापासून? वैरण आणायची, परत कुट्टी करायची, धार काढताना जी कुट्टी टाकायची 3-3 बकेट टाकायची त्यांना. हा त्याच्यावर परत 12:30-1ला पाणी दाखवायचं. हा नंतर परत 5ला यायचं. हा 5ला आल्यानंतर खाद्य चारायचं, धारा काढायच्या आणि एकदाच वैरण टाकायची परत. दिवसातून 2 वेळा. किती लिटर देते ती म्हस आता? ती मग आता गाब गेली ना, आता थोडं देते, 2-3 लिटर देते आता सकाळचं. पहिलं 5 लिटर देत होती. होय. 3 महिने 5 लिटर दूध देते सकाळचं आणि 4 लिटर संध्याकाळचं, 9 लिटर देते. मग आता तुम्ही जात बीत बघत नाही का घेताना वगैरे म्हशी? हा नाही. ही आपली घरची आहे ना, घरचीच त्यावेळेस आपलं उत्पन्न वाढवलं. उत्पन्न असं काय तुम्ही वाढवलं, घेतलेलं विकत आहे? घेतलेलं नाही काय. त्यावेळेस परिस्थिती नव्हती घ्यायची तर. मग तुमचा मोठा अनुभव आहे गावाची, हो आहे का नाही? मग त्या ह्याच्यावरच आम्ही मुलांचं शिक्षण आता मोठा मुलगा माझा मस्त इंजिनियर झाला असता, खूप हुशार आहे शाळेला, पण आमची परिस्थिती नव्हती ना पैसे घालायला. म्हणजे शेतकऱ्यांच्या लय अशा कष्ट असतो हो शेतकऱ्याचं. कष्ट असतं. कारण आणि एक आमचे मालक सर्व्हिसला होतो तेव्हा तर ते 6च्या ड्युटीला जायचं. हा. मग माझे 2 मुलं कॉलेजला गेले की मी दिवसभर वैरण काढायची, दिवसभर ते जनावरच बघायचे. म्हणजे या मुख्य जनावरांना तुम्हाला भरपूर काय हो दिलं भरपूर काय दिले. आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं कुठेतरी आता चांगलं चाललं. चांगलं चाललंय आमचं. आता थोरल्या मुलाचा मुलगा ओली फॅमिलीला आहे 7वीला, हा आणि लहान मुलगी आता 5 वर्ष चालू आहे तिला पण ऍडमिशन घेतले ओलीलाच त्या मुलांना आपलं. मग आता ह्या शेळ्या पण तुम्ही 2 पाहिल्यात, ह्यांचं काय वाचतंय उत्पन्न? ह्यांचं काय येतं आपली अशी पाट मोठी बिटी करायची निकायची, ह्यांचा पण फायदा आहे. ह्यांचा पण फायदा आहे की. मग मित्रांनो त्यांनी असं सांगितलं बघा, आपल्याला भरपूर त्यांनी माहिती सांगितली त्यांच्या जीवनात काय काय घडलं, चढ उतार आलं ते सगळं. आता त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय. मावशी तुम्ही सगळं आम्हाला एवढं सांगितलं आणि तुमचा संदेश चांगला पोहोचला लोकांच्या पर्यंत की कष्टात नाही, मुख्य जनावरांच्या आशीर्वादानं किंवा कष्ट केले तर सगळं काय मिळू शकतंय. हो मिळू शकतंय. आमचं मालक पण लय जिद्दी आहे ती. हा म्हणजे का नाही कोयना संघात सर्व्हिस करून पहिली त्यांची कशी ड्युटी होती 6ला ड्युटी असली की 3:30-4ला यायचं. मग तिथनं परत आणखी येऊन मग एखादं वजा आणायचं, का तर मुलं कॉलेजला जायची, परत आपण दिवसभर थांबायचं, वैरणी काढायची. मग असं करायचं आम्ही. म्हणजे तुमच्या मालकाचं तुमचं लय कष्ट आहे. हो लय कष्ट आहे. त्या कष्टात नाही मुलं एवढी शिकवली ती आणखीन. तर असं सांगितलं मित्रांनो आजीने, एवढं कष्ट केलं त्यांच्या मालकाने, त्यांनी भरपूर कष्ट केले. तर असंच तुमचं आता मुलं पण लागलेत, सगळं तुमचं इथून पुढेही चांगलं होईल आजी. तुमचा आता मी आभार मानतो. 4 शब्द तुम्ही चांगलं सांगितलं, एक संदेश. धन्यवाद.